नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 नवी दिल्ली येथे संपन्न झाले। यात मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक छोटेसे खेडेगाव ढाळेगाव, ज्याची लोकवस्ती 2 ते 2.5 हजार असेल, अशा या ग्रामीण भागातील अस्सल ग्रामीण कवी प्राध्यापक डॉक्टर श्री उन्मेष शेकडे सर यांची मायबाप कविता ही या संमेलनामध्ये वाचन करण्यात आली। मायबाप कवितेने दिल्लीचे तख्त हलवून टाकलेले आहे। शेकडे सर श्री स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर, ताजबंद तालुका, अहमदपूर जिल्हा, लातूर येथे मराठी विभागात कार्यरत आहेत। मायबाप कवितेतून बापाची वडिलाची कष्ट, जिद्द, व्यथा, कथाच मांडली आहे। एकंदरीत मायबाप कवितेचे वाचन केल्यानंतर प्राध्यापक उन्मेष शेकडे सरांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र माननीय नाळे साहेब यांच्या उपस्थितीत माननीय शरद गोरे सर, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद 2025 यांनी देऊन गौरव केला, सन्मान केला। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। पाहूयात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद 2025 चे काही क्षणचित्रे। उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी। दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती। मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी। शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। संसद रत्न माननीय खासदार सुप्रियाताई सुळे मॅडम यांच्या विचाराची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा लागेल। मायबाप नावाची माझी कविता आहे। ढाळेगावचा शब्द दिल्लीमध्ये या उपलब्ध होतो। मायबाप काळजात जळतो, मायबाप काळजात जळतो, उन्हाने रानात तळपतो, उन्हाने रानात तळपतो। आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।